हाही एका दृष्टीनं उद्देश तुमचा बरोबर की स्मशानी गावाच्या बाहेर पाहिजे, बरोबर आहे. आणि याच्या अगोदर स्मशान ते बोदळ रस्त्याच्या बाजूनं पुलाच्या समोर होतं, तर त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे होतं. आणि यामध्ये काही लोकांचं म्हणणं सुद्धा आहे की हे स्मशान बदललं पाहिजे. काय लोकांचं कारण आपल्याच कारणाचा म्हणजे नवरात्राच्या वेळेस लहान लहान मुलं लेकरं घेतात, या दृष्टीनं तुमची भावना चुकीची नाही आहे. त्याबद्दल मी कारवाई करणार आहे. आणि सांगा आता मला एक सांगा, स्मशानभूमी आहे तर भेटो तिकून देवही आहे ना, मग देव आहे. मग देवाची पॉवर कम आहे का? हा, भूतापेक्षा देवाची पॉवर कम झाली काय? मग देवाले पाहून तर चांगले जा तिथून का भूतच पाहता जाऊन? काही राजे बोलता गजा व्हायला असं येऊन राहिला. अरे दोघा तिघात जाऊ द्या, ते तर अनपडात बिचारे. तुम्ही तर केंद्रातले माणसा चालेल, ते भूतालेच पाहून राहिले, ते देव आहे आणि तिथं तर त्याला भेट म्हणजे त्याला तर भूत नाही भिऊ, भूताले माणसं भिऊ राहिले. त्या मारे उपडत आहे राजो काय. थंड पाणी टाका डोक्यावर, थंड पाणी टाका डोक्यावर, थंड पाणी. श्रावण काका ते लोकांनी असा प्रश्न नाही केला, आमचे लोक भेटतात. अरे भ्याचं सोडलं, पण देव इथं आहे तिथं बाजूनं. त्याचे भांडणं होते ना, तुम्ही काय म्हणतात पडून राहिले. हा, त्याचे भांडणं होऊ द्या, तुम्ही काय म्हणतात पडून राहिले माणसं. ते पाहिजे हे आम्हाला समोर जाणार रस्ता, येणं झाडलं का त्याच्या अंगणात, तिथं झाडलं का याच्या अंगणात. हा, बरोबर आहे. याबाबत त्याला एक भूताला निवेदन देऊन देतात. मोदी साहेबाला भूताचं एखादं प्रकरण पाठवायचं. सगळ्या प्रश्नाची उत्तरे बरे याबद्दल मी सरकारने सुद्धा पाठवतो.